भगवान श्रीकृष्ण गोपिकांचं चित्त चोरलं एक. बाकी स्थूल चोरी काय केली? दही, दूध, तुंप आणि लोणी. देवानं ताक चोरलं नाही. आमच्या जुन्या माणसाला कळचं, दूध सुद्धा फुकट द्यायचे, ताक आलता तर काही पैसेच लागायचे नाही. कोणी द्यायचं ताक, घेऊन जा ताक आमच्याबरोबर. आणि जुन्या काळामध्ये दूध सुद्धा फुकट. आमच्या घरी चाल दूध नाही, जा कब्बर घेऊन. आणि आता कोणी म्हणतं कब्बर घेऊन जा. जे दूध मिळतं ते दूधच आहे का? जे पिशवीत मिळतं ते दूध आहे का? ते दूध आहे का काय? कितीतरी वेळा पकडल्या जातं, कितीतरी वेळा त्या ठिकाणी त्याच्यावर धाडी पडतात, काय काय होतं. आणि तरी सुद्धा तुम्ही पिता मस्त मस्तीनं, त्याची खीर करून खाता. ते काय आहे राम जाणे. तर मला एक सांगायचं की भगवंत दही दूध तूप लोणी खाण्याच्या वस्तूची चोरी केली, कारण गोकुळात गरिबी होती. अगोदर गरिबाचं पोट भरायचं. देव म्हणाला तंत्र तरच मी नंतर पोटभर खाईन. अरे महात्मा गांधी, विनोबा भावेनं काय केलं? आपल्या देशात सुरुवातीला देश स्वतंत्र झाला, खायलाच नव्हतं. त्यांनी काढला नियम की एक वेळा प्रत्येक दिवशी घरातल्या एका माणसानं उपवास करायचा. त्याचं जेवढं अन्न उरेल तेवढं गरिबासाठी कामा. किती मोठे विचार असतात मोठ्या लोकांचे. हे विचार आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून भगवंताने शिकवलं की आपले सर्व लोक गरीब आहेत, त्यांना पोटभर दूध दही तूप लोणी खायला पाहिजे. परंतु मिळत नव्हतं. आई काय करायची? तूप लोणी सर्व तयार करायची, मथुरेच्या बाजारात नेऊन विकायची. आणि मथुरेतले लोक, ते कंस वगैरे, ते लोक मस्ती करायची यांच्या दही दूध तुपावर. आणि ज्यांच्या घरचं दूध, गाय तुमची, चारा तुमचा, सेवा तुमची, जमीन तुमची, आणि तुम्हाला तूप खायला नाही. आहे की नाही? तुम्हालाच काय, तुपापासून तुम्ही वंचित आहात. देवाला ही गोष्ट मान्य नव्हती. देव म्हणाला अगोदर माझ्या गावातले सर्व तृप्त होतील खाऊन पिऊन, नंतरच मला आनंद मिळेल. आणि लोक असे देणार नाहीत म्हणून चोरी करायला देव. आहे की नाही? सहजासहजी देणार नाही. आहे की नाही? अरे सप्त्यात एखादा जर वर्गणी देत नसेल आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर चोरी करून जरी आणली, तुम्हाला पाप लागणार नाही. त्याच्या घरचा ना एखादं गव्हाचं पोतं उचलून इथं घातल्यानंतर, इथं लोकांच्या मुखात घातल्यानंतर, ज्याला भूक लागलेली त्याच्या मुखात घातल्यानंतर पाप लागणार नाही. देवानं कोणाचं सोनं चोरलं नाही, कोणाचा पैसा चोरला नाही, कोणाची चांदी चोरली नाही. फक्त खायचे वस्तू चोरायच्या आणि ते पोरांना खाऊ घालायचं. काय? आणि त्या खाण्यासाठी किती प्रांजळ मनानं देव म्हणायचा अभंगाच्या पहिल्याच्या, याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे.
मिळाल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी, पुरी म्हणाल तोवरी. वेळ झालेला आहे, एवढं सांगतो. भगवंताने म्हटलं तुम्हाला पोटभर भोजन घ्यायचं असेल, पोटभर खायचं असेल तर माझ्या सोबत या. काय माझ्या सोबत आले तर तुम्हाला सुख मिळेल, समाधान मिळेल, शांती मिळेल, अन्न मिळेल, सर्व मिळेल, सर्व सुखसुविधा मिळतील. आणि म्हणून माझ्याबरोबर या. ते बिचारे कितीतरी दिवसाचे उपवासी गोपाळ, पूर्ण अन्न त्यांना खायला मिळत नव्हतं, आहे की नाही? पूर्ण अन्न त्यांना खायला मिळत नव्हतं. म्हणून देवाने सांगितलं मी तुम्हाला पूर्ण देईल. देव म्हणजे आश्वासन नाही, लक्षात ठेवा. देव म्हणजे आश्वासन देऊन जे लोक करत नाहीत त्या लोकांसारखा देव नाही. देव बोलतो ते सत्य बोलतो, करतो ते सत्य करत असतो. देवाने म्हटलं भुकेलेल्या हातनं उपाशी आण, माझ्याबरोबर या. काय माझ्याबरोबर या, मी तुम्हाला सर्व काही दिल्याशिवाय राहणार नाही. खायला देईल, प्यायला देईल, अन्न देईल, वस्त्र देईल, निवारा देईल, सर्व देईल. मग देवाने सर्वांना द्यायला सुरुवात केली. मग गोपाळ म्हणाले देवा, अरे चोऱ्या करून करून एखाद्या वेळेस पकडल्या गेलो तर, आहे की नाही? अरे जी माणसं इज्जतदार असतात, चुकीने एखाद्या वेळी झाली त्यांच्याकडून चोरी तर ते इज्जतीला घाबरतात का नाही, आहे की नाही? अरे थोडंसं दुऱ्याहून भांडणं झालं तर तुम्ही इज्जतीला घाबरता. नको बाबा, पोलीस स्टेशन नको, हातकड्या नको, त्या भानगडी, आहे की नाही? काही लोक 2-2, 4-4 वर्षे जेलमध्ये जाऊन आले, त्याने लाजा सोडलेल्या आहेत, त्यांना काहीच वाटत नाही. जेल काय न घर काय, आहे की नाही? काहीच वाटत नाही. तुम्ही कशाला घाबरता? अरे जे झालं त्याला सामोरं जावं लागेल की नाही, त्याला तोंड द्यावंच लागेल, आहे की नाही? तुम्ही जर सत्यवादी असाल तर तुम्हाला काहीच घाबरायचं काम नाही, कोणी ती परिस्थिती आली तरी. तुम्ही जर चुकीचे कामं केले असतील मग जरूर घाबरा. आणि चुकीचा पापी माणूस नेहमी घाबरलेलाच असतो, लक्षात ठेवा. त्याच्याजवळ कधीच हिंमत नसते, ती हिंमत सुटलेली माणसं असतात. मग देव हिंमत ठरलेला आहे, दुसऱ्याला हिंमत देणार आहे. सांगितलं या माझ्या माग माग या. विठ्ठला 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 विठ्ठला